राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। त्या संदर्भात पंढरपूर इथं शिवसेना ठाकरे गटानं तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। पंढरपूर तहसील कार्यालयासमोर यावेळी तुफान घोषणाबाजी करण्यात आली आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। मराठी भाषेच्या अस्मितेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच खंबीरपणे उभा राहील। मराठी भाषा ही आमची राजभाषा असून त्याला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळालाय। मात्र मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी खेळत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो असं या निवेदनात म्हटलंय। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भैयाजी जोशी यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई नगरीमध्ये जे बेताल वक्तव्य केलं, यासाठी या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा ही सक्तीचा कायदा असताना, मराठी भाषा ही सक्तीचा कायदा असताना या ठिकाणी येऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रणित असणाऱ्या RSMचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी या ठिकाणी मुंबईतल्या एका कार्यक्रमात मराठी भाषा नाही आली तरी चालेल असं बेताल वक्तव्य केलं। त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर तमाम शिवसैनिकांच्या वतीनं त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं मागणी करण्यात आली। ज्या भारतीय जनता पार्टीने बटेंगे या कटेंगे या विधानसभेच्या वेळेस घोषणा, त्या ठिकाणची विधानसभेच्या वेळेची घोषणा या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। जाती जातीमध्ये भारतीय जनता पार्टीची पिल्लं या ठिकाणी येऊन बेताल वक्तव्य करत आहेत। त्यामुळे जाती जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माजी सरकार्यवाहक यांनी या ठिकाणी मुंबईत येऊन केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं करण्यात येत आहे। असंख्य उदाहरणं या ठिकाणी देण्यात। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।